नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, ज्या लोकांनी रॉयल ट्विंकल स्टार क्लबमध्ये पैसे गुंतवले होते आणि बऱ्याच दिवसापासून आपल्या पैशाचं काय होणार याची चिंता करत होते, त्यांच्यासाठी आता एक महत्त्वाची अपडेट आली आहे। तुमचे पैसे परत मिळणार का? किती पैसे मिळू शकतात? अर्ज कधी करायचा? कुठे करायचा? आणि कोणाला हा रिफंड मिळू शकतो? ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। आणि हो, ही माहिती मी अंदाजे सांगत नाही, तर सेबीच्या अधिकृत पब्लिक नोटीसवर आधारित आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि हां, जर तुम्ही मराठी अवनी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, नेमकं काय झालं आहे तर रॉयल ट्विंकल स्टार क्लब प्रायव्हेट लिमिटेड आणि सिट्रस चेक लिमिटेड यांच्या प्रकरणात रिफंडची प्रक्रिया आधीपासून सुरू आहे। या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयातही सुनावणी आणि आदेश झाले आहेत। महत्त्वाच्या आदेशामध्ये 8 ऑगस्ट 2024, 20 नोव्हेंबर 2024 आणि 25 मार्च 2024 या तारखांचा उल्लेख सेबीच्या या ताज्या पब्लिक नोटीसमध्ये करण्यात आला आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या 20 नोव्हेंबर 2024च्या आदेशातही रॉयल ट्विंकल स्टार क्लब आणि सिट्रस चेक संदर्भातील समितीच्या कामाचा उल्लेख आहे। आता याचं रिफंड प्रक्रियेसाठी सेबीने 29 जुलै 2026 रोजी रिफंड फेज 2 ची अधिकृत पब्लिक नोटीस जारी केली आहे। म्हणजेच ज्यांनी पैसे गुंतवले होते त्यांच्यासाठी रिफंड क्लेम करण्याची पुढची प्रक्रिया सुरू होत आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पैसे किती मिळणार? तर अधिकृत माहितीनुसार 5,000 पर्यंत रिफंड मिळू शकतो। म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला 5,000 मिळतीलच असे नाही। आणि जर याआधी काही कमिशन किंवा रिफंड मिळालेला असेल तर तो हिशोबात समायोजित केला जाईल। त्यामुळे तुम्ही जर 10,000 किंवा 50,000 किंवा त्यापेक्षा जास्त पैसे गुंतवले असतील तरी तुमची पूर्ण गुंतवणूक परत मिळणार आहे असा दावा या नोटीसमध्ये केलेला नाही। तुम्हाला फक्त 5,000च मिळणार आहेत असं सांगितलं आहे। त्याच्यानंतर पैसे कोणाला मिळू शकतो? पूर्वी 7,500 पर्यंत गुंतवणूक केलेल्या पात्र गुंतवणूकदारांसाठी 5,000 पर्यंतचा रिफंडची प्रक्रिया होती। पण 25 मे 2026च्या नवीन आदेशानुसार गुंतवणुकीची रक्कम कितीही असली तरी गुंतवणूकदार हा 5,000 पर्यंतच्या रिफंडसाठी पात्र असू शकतात। आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांचा रिफंड राहून गेला आहे त्यांचाही दुसऱ्या टप्प्यामध्ये समावेश आहे। आता अर्ज कधी करायचा? दुसऱ्या टप्प्याचं ऑनलाईन पोर्टल 1 ऑगस्ट 2026 पासून सुरू होणार आहे आणि क्लेम करण्यासाठी 14 सप्टेंबर 2026 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे। म्हणजे ही संधी तुम्ही चुकू नका। तुम्ही 14 सप्टेंबर 2026 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। आता अर्ज कुठे करायचा? तर रिफंडची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन पोर्टलवरूनच होणार आहे। म्हणजे सेबीच्या अधिकृत पब्लिक नोटीसमध्ये दिलेल्या रिफंड पोर्टलवर जाऊन तुम्ही क्लेम रजिस्टर करायचं आहे। जी रिफंड पोर्टलची लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। त्याच्यानंतर डॉक्युमेंट्सबद्दल बघूया। तर डॉक्युमेंट्सबाबत एक महत्त्वाची गोष्ट आहे, सेबीच्या या नोटीसमध्ये गुंतवणूकदारांनी आवश्यक डॉक्युमेंट्स तयार ठेवावेत असे सांगितलं आहे। पण या पब्लिक नोटीसमध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील याची पूर्ण यादी दिलेली नाही। पोर्टलवर क्लेम करताना जी अधिकृत डॉक्युमेंट्स लिस्ट आणि इन्स्ट्रक्शन दिल्या जातील त्याचप्रमाणे कागदपत्र सबमिट करायचे आहेत। आता अजून एक महत्त्वाची गोष्ट, पैसे नेमके कधी खात्यात येणार? तर क्लेम केल्यानंतर पैसे नेमक्या कोणत्या तारखेला खात्यात जमा होतील अशी निश्चित तारीख या सेबी नोटीसमध्ये दिलेली नाही। त्यामुळे अर्ज केला की अमुक तारखेला पैसे खात्यात येणार असं कोणी सांगत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका। ऑफिशियल पोर्टलवर पुढील इन्स्ट्रक्शन पहा। तर मित्रांनो, रॉयल ट्विंकल स्टार क्लबमध्ये तुमचे पैसे अडकले असतील तर घाबरू नका आणि कोणत्याही अनोळखी व्यक्तीला पैसे देऊन रिफंड मिळवण्याचा प्रयत्न करू नका। अधिकृत पोर्टलवरूनच प्रक्रिया करा। हा व्हिडिओ ज्या व्यक्तींचे पैसे रॉयल ट्विंकल स्टार क्लबमध्ये अडकले आहेत त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच खऱ्या आणि अधिकृत माहितीसाठी मराठी अवनीला सबस्क्राईब करा। धन्यवाद।